प्रकरण 2 युरोप आणि भारत. युरोपातील प्रबोधनयुग कोणत्या कालखंडाला मानले जाते? 13वे ते 16वे शतक. प्रश्न 2. प्रबोधन काळातील सर्वात महत्त्वाचा बदल कोणता होता? मानवाचा दृष्टिकोन धर्माकडून माणुसकीकडे, मानवतावादाकडे वळला. लिओनार्दो दा विंची याने काढलेली अजरामर चित्रे कोणती? मोनालिसा, द लास्ट सपर. छापखान्याचा शोध कोणी आणि कधी लावला? उत्तर, जोहान्स गुटेनबर्ग याने 1450 मध्ये लावला. कॉन्स्टँटिनोपल, इस्तंबूल हे शहर कोणी जिंकून घेतले? उत्तर, ऑटोमन तुर्कांनी 1453 मध्ये. युरोपीय देशांकडे भारताकडे जाणाऱ्या नवीन जलमार्गाचा शोध घेणे का गरजेचे वाटले? कारण तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल खुष्कीचा मार्ग बंद केला. भौगोलिक शोध हा कोणत्या कालखंडाला म्हटले जाते? 15वे शतक. बार्थोलोमियो डायस याने कोणत्या भूशिराचा शोध लावला? केप ऑफ गुड होप अशा भूशिराचा शोध लावला. ख्रिस्तोफर कोलंबस भारताचा शोध घेताना कोणत्या खंडावर जाऊन पोहोचला? उत्तर, अमेरिका 1942 मध्ये. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचणारा पहिला पोर्तुगीज खलाशी कोण? वास्को द गामा 1498. धर्मसुधारणा चळवळीचे कोणाच्या मक्तेदारीला आव्हान दिले गेले? रोमन कॅथलिक चर्चच्या. भांडवलशाहीचा उदय कशामुळे झाला? व्यापारातून झालेल्या प्रचंड संपत्तीच्या संचयामुळे. वसाहतवाद म्हणजे काय? एका प्रगत देशाने दुसऱ्या प्रदेशावर आपले राजकीय आणि आर्थिक वर्चस्व प्रस्थापित करणे. साम्राज्यवाद म्हणजे काय? एका विकसित राष्ट्राने विकसित नसलेल्या राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व गाजवणे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? 31 डिसेंबर 1600 मध्ये इंग्लंडमध्ये. भारतात सर्वात आधी कोण आले आणि सर्वात शेवटी कोण गेले? पोर्तुगीज. इंग्रज आणि फ्रेंच यांच्या युद्धांना काय म्हणतात? इंग्रज आणि फ्रेंच यांच्या युद्धांना कर्नाटक युद्धे असे म्हणतात. प्लासीची लढाई कधी आणि कोणामध्ये झाली? 23 जून 1757. सिराज उद्दौला वर्सेस इंग्रज. बक्सारची लढाई कधी झाली? 1764 मध्ये. बक्सारच्या लढाईनंतर इंग्रजांना बंगालमध्ये कोणते अधिकार मिळाले? दिवाणी अधिकार, महसूल गोळा करण्याचे अधिकार. म्हैसूरचा वाघ कोणाला म्हटले जाते? टिपू सुलतान. इंग्रजांनी म्हैसूर राज्य कधी जिंकले? 1799 मध्ये, चौथा इंग्रज म्हैसूर युद्धात. तैनाती फौज ही पद्धत कोणी सुरू केली? लॉर्ड वेलेस्ली याने. सिंध प्रांत इंग्रजांनी कधी गिळंकृत केला? 1843 मध्ये. शीख साम्राज्याची स्थापना कोणी केली? रणजित सिंग यांनी. दुसऱ्या इंग्रज-शीख युद्धानंतर इंग्रजांनी कोणता प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडला? पंजाब 1849 मध्ये. मराठा आणि इंग्रज यांच्यात किती युद्धे झाली? एकूण 3 युद्धे झाली. मराठा साम्राज्याचा शेवट कोणत्या वर्षी झाला? 1818 मध्ये. प्रबोधन काळात कोणत्या भाषेतील साहित्याला महत्त्व प्राप्त झाले? प्रादेशिक भाषांमधील साहित्याला. अमेरिकन राज्यक्रांतीमुळे जगाला कोणती मूल्ये मिळाली? स्वातंत्र्य, समता आणि लोकशाही.